हा व्हिडिओ कुठलाय काही कळालं नाही, पण अक्षरशः धक्कादायक व्हिडिओ आहे. आपल्या हातात मोठी गाडी आहे, 40-50 लाखाची गाडी असल्यामुळं त्याला असं वाटलं की कुठला बायकर वगैरे, मग त्याला असं काय काय लोकांना असं वाटतं माझ्याकडे इतकी मोठी गाडी आहे म्हणजे समोरचा माणूस पाणी कम आहे. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अक्षरशः ही मोठी गाडी आहे, फॉर्च्युनर वाटते ती. 40-50 लाखाची गाडी आहे म्हणल्यानंतर काय झाला असेल वाद, पण तो उतरल्या दरवाजा खोलून उतरल्या अक्षरशः त्या बाईकवाल्यावर त्याने हात उचलला करा, पण परिस्थिती पलटली. काही सेकंदामध्येच ना त्या बायकरने, त्या बाईकवाल्याने अक्षरशः त्याला खाली पडून मारला. साधी सिंपल गोष्ट आहे. काही जरी झालं असतं ना, मुळात रस्त्यावर कधी उतरून ना भांडण करायचं नाही. कारवाल्यांनी तर माझं तर मत आहे उतरूच नाही. का माहित आहे का, बाईकवाला चालवणाऱ्याकडे बहुतेक लोक नाही घालत, पण काही लोकांकडे जर हेल्मेट जर असेल, अक्षरशः ती लोक त्या हेल्मेटचा वापर हत्यारासारखं करतात. आपल्या इथं सांडपाड्याला घटना झाली, फक्त कट मारण्यावरून झालं होती गोष्ट, अक्षरशः त्याला प्राणाला मुकावं लागलं. त्या दोघा लोकांनी, बाईकवाल्यांनी अक्षरशः हेल्मेटने त्याच्या छातीत मारा केला. रस्त्यावरची भांडणं सामंजस्यपणानं सोडवता येतात, पण ह्याला वाटलं माझ्याकडे गाडी मोठी आहे, तो कोण गेला, माझ्याकडे गाडी मोठी आहे, तो कोण लागून गेला माझ्याबरोबर हुज्जत घालणारा, हा कुठंतरी युगो झाला. त्यांनी पहिला हात उचलला, पण परिस्थिती अक्षरशः सबसेल फेल झाली आणि अक्षरशः मार खावा लागला. त्यामुळं असं काय करू नका. सामंजस्यपणानं बोलता येतं, भांडण मिटवता येतं. बात तो सही है. आणि खरंच गाडीच्या खाली उतरायचं नाही, कळलं का? त्यामुळं अशा भांडणापासून तरच सुटका होईल. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.